साधारणपणे तुम्ही आतापर्यंत किती अटेम्प्ट दिलेले आहेत? का बरं असं का? माझे बायोमेट्रिक यूपीएससी कडे आहेत, माझे सगळे आयडी कार्ड यूपीएससी कडे आहे, माझा पासपोर्ट, माझा आधार कार्ड, माझं 10वीचं सर्टिफिकेट हे सगळं यूपीएससी कडे आहे, माझी डेट ऑफ बर्थ सेम आहे, माझा ॲड्रेस सेम आहे. ह्या सगळ्या गोष्टी सेम असताना असं कोण का विचार करेल की नाव हे एक, म्हणजे देर इज नो मॅलिफाईड इंटेन्शन इन दॅट, बिकॉज वेन वी से इट्स सच अ बिग कॉन्स्टिट्युशनल बॉडी आहे आपल्याकडे, तर त्यांना फक्त नावाने डिटेक्ट करता येईल असं अज्युम करणं आय थिंक ते खूपच नाईव्ह असेल. म्हणजे असं कोणी का अज्युम त्याची जी ऑनलाईन सिस्टीम आहे, सॉफ्टवेअर आहे, तर त्यामध्ये कारण जर आपण पाहिलं तर बघा, म्हणजे 2020 जे स्वतः यूपीएससीने सांगितलं त्यानुसार तुम्ही खेडकर पूजा दिलीपराव या नावाने 8 अटेम्प्ट दिलेले होते. त्यानंतर तुम्ही पूजा मनोरमा दिलीप खेडकर हे 2021ला नाव वापरलं, ज्यावेळी प्रिव्हियस अटेम्प्ट या नावाने 3 होते असं त्यांचं म्हणणं आहे. पुढे 2022ला पूजा मनोरमा दिलीप खेडकर या नावाने 4 अटेम्प्ट पूर्वी दिलेले होते परीक्षेचे, आणि 2023ला पूजा मनोरमा दिलीप खेडकर या नावाने 5 अटेम्प्ट होते. आता यूपीएससीचा जो आरोप होता किंवा जो मूलभूत आरोप या सगळ्या प्रकरणात करण्यात आलाय तो असा आहे की नंबर ऑफ अटेम्प्ट्स हे अनुसूचित जाती आणि जमातींसाठी अमर्यादित आहेत, अनलिमिटेड आहेत. ओबीसीसाठी ते 9 आहेत आणि पर्सन विथ डिसेबिलिटीसाठी 9 आहेत असं त्यांनी यूपीएससीनी म्हटलेले त्यांच्या साधारणपणे रूल 3 ऑफ सिव्हिल सर्व्हिस एक्झामिनेशन पेज नंबर 116. तर तुम्ही ते पाहत असालच, त्याच्यामध्ये एक टेबल आहे बरोबर आहे, ज्याच्यामध्ये त्यांनी दिलेलं आहे की जनरलसाठी 6 अटेम्प्ट्स आहेत, ओबीसी साठी 9 आहेत आणि पीएचची वेगळी कॅटेगरी दिलेली. सो मी सगळ्या व्ह्युअर्सला आणि तुम्हाला पण एक्सप्लेन करते की देर आर 2 टाइप्स ऑफ रिझर्वेशन्स जे ऑनरेबल सुप्रीम कोर्टाने पण सांगितलेलं आहे. एक आहे सोशल रिझर्वेशन विच इज कॉल्ड वर्टिकल रिझर्वेशन, आणि त्याच्यामध्ये एससी एसटी ओबीसी हे सगळं आहे. अँड अनदर रिझर्वेशन इज हॉरिझॉन्टल रिझर्वेशन, ज्याच्यामध्ये एक्स सर्व्हिसमॅन, पर्सन विथ बेंचमार्क डिसेबिलिटी असं आहे. हे दोन्ही रिझर्वेशन्स हे वेगवेगळे आहेत. तसं त्याच्यामुळे हे जे ओबीसीचे, मी माझ्याबद्दल जर बोललं तर मी 2018ला अनफॉर्च्युनेटली I became a person with benchmark disability. Before that, I was not a person with benchmark disability. 2018ला माझी डिसेबिलिटी बेंचमार्क म्हणजे 40% क्रॉस जेव्हा माझ्या डिसेबिलिटी झालं, त्याच्यानंतर मी त्या कॅटेगरीमध्ये अप्लाय केलं, पर्सन विथ बेंचमार्क डिसेबिलिटी. आणि या दोन्ही कॅटेगरी वेगवेगळ्या असल्यामुळे माझे अटेम्प्ट संपले आणि म्हणून मी नाव चेंज केलं असं काहीच नाही आहे, बिकॉज दोन्ही कॅटेगरी एक नाहीच आहेत. त्यामुळे हे संपल्यानंतर बरं असंही नाही आहे की मी माझे ओबीसीचे 9च्या 9 अटेम्प्ट संपले आणि त्याच्यानंतर मी पीएचसाठी अप्लाय केला, असं नाही आहे. 2018 पासून जसं तुम्ही म्हणालात की त्याच्यामध्ये 21 मध्ये 3 अटेम्प्ट्स आहेत, 22 मध्ये 4 अटेम्प्ट. दॅट इज बिकॉज 2018 पासून जेव्हा मी पीएच झाले तेव्हापासूनच मी त्याचे अटेम्प्ट्स फिल केलेले. सो असा काही प्रश्न नाही आहे की माझे 9 अटेम्प्ट संपल्यानंतर मला आठवलं की बाबा आता आपले अटेम्प्ट संपले, आता आपण काय करायचं, असं बिलकुल नाही आहे. दोन्हीचे कॅटेगरीज वेगवेगळ्या आहेत, दोन्हीचे अटेम्प्ट्स वेगळे आहेत, त्याच्यामुळे ते दोन्ही मिक्स नाही करू शकत आपण. पण एक जो कन्क्लुजन त्यांनी काढलं होतं, म्हणजे जे SITने काढलं दिल्ली पोलिसांच्या, की ओबीसी नॉन क्रिमिनल प्लस पर्सन विथ बेंचमार्क डिसेबिलिटी दिव्यांग हे दोन्ही मिळून तुम्हाला एकूण अटेम्प्टची जी परवानगी आहे ती 9च आहे, त्यापेक्षा जास्त क्रॉसच होऊ शकत नाही. तुम्ही 12 दिलेत असा तुमच्यावर आरोप आहे. नाही, हा आरोप चुकीचा आहे. दुसरी गोष्ट, ह्याची जी इंटरप्रिटेटिंग अथॉरिटी आहे ती आपली ज्युडिशरीच असते. तुम्हालाही माहिती आहे, कुठलाही लॉ रूल किंवा कुठलाही गव्हर्नमेंट डायरेक्टिव्ह असेल त्याचं जे इंटरप्रिटेशन आहे ही फक्त ज्युडिशरी किंवा न्यायालय करू शकतं. तर तसंच मी त्या केसमध्ये ऑनरेबल सुप्रीम कोर्टाने बऱ्याचशा जजमेंट्स दिलेल्या आहेत. त्याच्या आधी दरिया केस होती 2020मध्ये, 2022मध्ये केसेस झाल्या. सो ह्या केसेसमध्ये सुप्रीम कोर्टाने स्पेसिफिकली सांगितलं. बट ठीक आहे, मी त्याच्या पुढे जाऊन तुम्हाला एक लॉजिकल क्वेश्चन विचारते. एक व्यक्ती आहे, तो नॉर्मल